नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज MPSC मार्फत एक नवीन जाहिरात आलेली आहे. ती म्हणजे ग्रुप सी ची कंबाईंड परीक्षा 2026. या परीक्षेमध्ये टोटल जागा 2619 आहेत, लक्षात ठेवा. परीक्षेची तुमची जी पूर्व परीक्षा आहे ती साधारणपणे 29 सप्टेंबरला होणार आहे. आणि ह्या परीक्षेमध्ये ही जी पद्धत आहे परीक्षा सिलेक्शन प्रोसिजर सर्वांसाठी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा आहेच. काही पोस्टसाठी स्किल टेस्ट आहे, काही पोस्टसाठी DV आहे, लक्षात ठेवा. ओके, आता जर बघायला गेला हे नोटिफिकेशन जे आहे ती 25 जूनला सुटलेली आहे. ॲप्लिकेशन तुमच्या ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता. ऑनलाईन पद्धतीने 27 जूनला चालू होणार आहे. ओके, त्याच्यानंतर लास्ट डेट जे आहे तुमचं शेवटची तारीख बरोबर ॲप्लिकेशनची शेवटची तारीख जी आहे ती 19 जुलै आहे. जर तुम्ही चलनमार्फत जर पैसे भरणार असाल त्याची शेवटची तारीख काय आहे? 19 जुलै. आणि चलन पेमेंट करायची तारीख कधी आहे? 20 जुलै, लक्षात ठेवा. या तारखा सगळ्या व्यवस्थित लक्षात ठेवा आणि वेळेमध्ये फॉर्म लवकरात लवकर भरायचा प्रयत्न करा. त्याचबरोबर एकूण जागा जर बघितला ह्याच्यामध्ये तुम्हाला 5 प्रकारच्या जागा दिसतात. एक इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर 9 जागा आहेत. त्याच्यानंतर टेक्निकल असिस्टंट म्हणून जागा हे पोस्ट आहे 3 जागा आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंट हे मंत्रालयामध्ये पोस्ट 282 जागा आहेत. असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर हे साधारणपणे 461 जागा आहेत. आणि त्याचबरोबर क्लर्क टायपिस्ट इथं सर्वात जास्त जागा आहेत बघा, 1864 जागा आहेत. एकूण जर बघितला जागा किती आहेत? 2619 जागा आहेत, लक्षात ठेवा. एवढ्या जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे. आता ज्या लोकांना फॉर्म भरायचे असतील त्यांना शुल्क किती आहे बघा. जर तुम्ही ओपन कॅटेगरी असाल तर तुमची फी असणार आहे किती? पूर्व परीक्षेला 394 रुपये आणि मुख्य परीक्षेला 544 रुपये. रिझर्व्ड कॅटेगरी असाल, EWS किंवा ऑर्फन्स असाल बरोबर तर 294 आणि 344 आहे पूर्व आणि मुख्यला. पण एक्स सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला फक्त 44 आणि 44 रुपये, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने यांचं हे फी स्ट्रक्चर आहे. त्याचबरोबर त्यांचं सिलेक्शन प्रोसिजर जे आहे ते 4 ते 5 टप्प्यामध्ये, लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा तुमची सर्वांसाठी पूर्व परीक्षा असणार आहे. साधारणपणे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे आणि यामध्ये 100 मार्काची 100 प्रश्न 100 मार्काचे आणि फक्त 1 तास म्हणजे 60 मिनिटासाठी असणार आहे. ह्या परीक्षेला एक वैशिष्ट्य असं तरी सांगितले की पूर्व परीक्षा तुमची ऑनलाईन होणार आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर मुख्य परीक्षा सुद्धा तुमची जी विद्यार्थी पूर्व परीक्षेला क्वालिफाय होतात त्यांना मुख्य परीक्षा द्या लागणार आहे. ही परीक्षा सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धती असणार आहेत. त्याचबरोबर काही पदांसाठी टायपिंगची स्किल टेस्ट आहे आणि त्याचबरोबर काही परीक्षांसाठी फिजिकल आणि मेडिकल आहे. म्हणजे कुठले पोस्ट आहे फिजिकल आणि मेडिकल आहे ते बघून घेऊया आपण. म्हणजे ह्याच्यामध्ये शक्यतो असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर जे आहेत म्हणजे RTO इन्स्पेक्टर जे म्हणतो त्यांच्यासाठी हे फिजिकल आणि मेडिकल टेस्ट आहे, लक्षात ठेवा. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सगळ्यांसाठी कॉमन असते, लक्षात ठेवा. ओके, हां. आता परीक्षा एलिजिबिलिटी म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्याचं ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असेल तर त्या विद्यार्थ्याला ही परीक्षा देता येते. पण त्यांचं मिनिमम एज क्रायटेरिया काय आहे बघा. साधारणपणे वय मिनिमम किती पाहिजे? कमीत कमी वय 19 वर्ष पाहिजे टॅक्स असिस्टंटला. मिनिमम एज इतर परीक्षांसाठी 19 आहे बरोबर, 18 आणि 19. आणि मॅक्झिमम एज किती आहे? 38 आहे, लक्षात ठेवा. रिझर्व्ह कॅटेगरीचा +5 म्हणजे 43 वर्ष. शैक्षणिक पात्रता मगाशी सांगितले तुम्हाला, ग्रॅज्युएट पाहिजे कुठल्याही युनिव्हर्सिटीचा. टायपिंग रिक्वायरमेंट आहे कुणासाठी? क्लर्क टायपिस्टसाठी आणि टॅक्स इन टायपिंग महत्त्वाचं आहे. आणि AMVI म्हणजे हे जे RTO इन्स्पेक्टर आहेत त्यांच्यासाठी स्पेसिफिक क्वालिफिकेशन डिप्लोमा तर जायला पाहिजे किंवा त्यांचं डिग्री पाहिजे. फक्त मेकॅनिकल किंवा ॲटोमोबाईल ह्या 2 क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांनाच ही परीक्षा देता येते, लक्षात ठेवा. ओके, हां. अशा पद्धतीनं ही परीक्षेचं स्वरूप आहे, लक्षात ठेवा बरोबर. इतर तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल
तर आमच्या वेबसाईटवरती जावा किंवा यूट्यूब चॅनलवरती जावा, तुम्हाला सगळी माहिती डिटेलमध्ये मिळेल. आता ह्या परीक्षा संदर्भात जर बोलायचं असेल तर आमच्याकडे सध्या ह्याच्यावरती ऑनलाईन बॅचेस आणि ऑफलाईन बॅचेस, शक्यतो आता सध्या परीक्षा जवळ असल्यामुळं आम्ही ऑनलाईन बॅचेस ऑर्गनाईज केलेत बी ग्रुपसाठी. आणि ज्या विद्यार्थ्यांसाठी फक्त मॅथ्स किंवा रिझनिंग पाहिजे या लोकांसाठी आमच्याकडे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही बॅचेस आहेत, लक्षात ठेवा. आणि या बॅचेस आमच्या येत्या सोमवारपासून चालू होणार आहेत. त्याचबरोबर आमच्याकडे 2 कोर्सेस ऑनलाईन सुद्धा चालू आहेत बघा. म्हणजे रिझनिंगसाठी ज्या विद्यार्थ्यांना रिझनिंग काहीच येत नाही त्या लोकांसाठी 0 to Hero ही एक ऑनलाईन बॅच आहे आणि फी ह्याची फक्त 199 रुपये आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 व्ह्यूज मिळतात, ड्युरेशन 6 महिने आहे. ही जी बॅच आहे रिझनिंगची तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करणार, तुम्हाला शॉर्टकट मेथड्स अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही तुम्हाला शिकवणार आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर करंटसाठी सुद्धा आम्ही एक नवीन बॅच इंट्रोड्यूस केली ऑनलाईन. ह्याच्यामध्ये करंट अफेअर्स जे आहेत ते साधारणपणे जानेवारी 2025 पासून ते आत्ता परीक्षा होतोपर्यंत त्याच्यामध्ये करंट इव्हेंटचे आमचे प्रश्न साधारणपणे, हा प्रश्न जर बघायला गेला 2000च्या आसपास हे प्रश्न जातात, लक्षात ठेवा. आणि जी किंमत आहे फक्त 49 रुपये आणि ड्युरेशन आहे किती, 6 महिने. आणि प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला याच्यामध्ये काय मिळणार, स्पष्टीकरण मिळणार बघा. आणि जर हे सगळं तुम्हाला बघायचं असेल तर आमचं ॲप डाउनलोड करा, शिवाजी निमाट अकॅडमी. यूट्यूबवरती तुम्हाला जर मिळेल ॲप, ते ॲपवरती डाउनलोड केला की सगळे तुम्हाला कोर्सेस बघायला मिळतील. आणि लवकरात लवकर तयारीला लागा, वेळ कमी आहे. आमच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस दोन्ही चालू होतात. ऑफलाईन बॅचेससाठी खाली दिलेल्या ॲड्रेसवर तुम्ही संपर्क करू शकता. आणि परीक्षेबद्दल काही हे असतील, फॉर्म कसा भरायचा काय असेल तर आमच्या ऑफिसच्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला सगळी माहिती मिळेल. चला थांबूया इथंच. ओके.